कर्णधार आहे. मोमेंटम आपण देखील गोष्ट या ठिकाणी केली की मोमेंटम एकदा सुरुवात छान होते, मध्यंतराला गाडी परत खाली येते, तसं होतं का म्हणे. परंतु आतापर्यंत छान परवानगी मागण्यात आली संघाची. तमाम रसिक प्रेक्षकांच्या साक्षीनं आपण या ठिकाणी पाहतोय अतिशय सुंदर असा नजराणा, एक छान असा स्पर्धेचा कार्यक्रम, एक डोळ्यांचं पांड खेळणारा कुठल्या प्रकारचे बोलवता नसलेला कार्यक्रम म्हणजेच पालखी स्पर्धा. आणखी एक संधी या ठिकाणी दाखल होतोय. अतिशय सुंदर. या ठिकाणी मगाशी आम्ही सांगितलं त्याप्रमाणे रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी ही पालखी नाचवत असताना साधारणतः 40 प्रकारच्या चाली या ठिकाणी या नाचवण्यामध्ये मारल्या जातात किंवा 40 प्रकारच्या चाली आहेत. आपला प्रत्येक संघ हे आपल्या कुवतीनुसार त्या चाली मारत असतो. या ठिकाणी बघा दोन्ही स्पर्धकांनी जो पालखीचा फ्रेम आहे तो आपल्या डोक्यावर घेतलेला आहे. ते वेगळ्या प्रकारचे नृत्य करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. खांद्यावर नाचवून डोक्यावर आलेला आहे. या ठिकाणी 4 ढोलवाले आहेत, एक ताशेवाला आहे, एक झांजवाला आहे आणि या सगळ्यांच्या पुढे गौराने फडकणारा या ठिकाणी निशाणवाला आहे. आणि एकूण 12 स्पर्धक हे पालखी नाचवणार आहेत, म्हणजे 6 जोड्या. तर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 21 जणांचा संच आहे. ज्या पद्धतीने पालखी नाचवण्याचा प्रयत्न कुठल्या प्रकारे हात पकडून घेत आता 2 पावलाची खूण केली जाते. आता जी खूण केली जाते की आपण 2 पावलं करायचे. पद्मावती मार्गामध्ये हा संघ पारंपरिक नृत्य करण्याचा प्रयत्न पद्मावती मार्गतामध्ये गाव पद्मावती मार्गतामध्ये तालुका चिपळूण या ठिकाणी बघा वेगळा प्रयत्न आहे. दोन्ही कलाकारांची तोंड हे परस्पर विरोधी आहे आणि डोक्यावर पालखी घेऊन ते या ठिकाणी सुंदर वेगळी अशी चाल मारतात. परस्पर आपल्याला जर आवडत असेल तर जोरदार डाळून जाऊ दे. अतिशय सुंदर. नजरा एकमेकांच्या समोर नाही आहेत, परस्पर विरोधी. अतिशय छान. बघा दोन्ही कलाकारांचे डोकी किंवा त्यांच्या नजरा हे जमिनीकडे आहेत आणि अक्षरशः मानवीच्या वरती त्यांनी पालखी घेतलेली आहे. फुलांचा आवाज, फुलांचा नगर आणि त्याबरोबर आवाज आणि या दोघांमध्ये प्रचंड ताकद आणि विशेष करून आपण या ठिकाणी कॅमेऱ्यात आपल्या त्याचबरोबर किती टॅबलेट आहे. टॅबलेट आपण पाहू शकतो. मीडिया आज बोलायला लागत एवढे मीडिया एवढे मोबाईल आपल्याकडे पाहायला मिळतील. आज उद्या जर फेसबुकवरती स्पर्धा असली तर आश्चर्य वाटायला नको. एवढे जास्त मोबाईल आपण पाहू शकतो. किती टॅबलेट आहे तिथे. आपण मला वाटतं आपण जी स्पर्धा बरोबर त्याकरता फार वेगळा मीडिया वापरण्याची गरज नाही. आपण आजूबाजूला पाहिलं प्रचंड मोबाईल आहे. या ठिकाणी डिस्प्लेचा प्रकार दिसतो आपल्याला. आपण एक थोडंसं पालखी नृत्यामध्ये अतिशय सुंदर आहे तिथे मार्गतामध्ये स्नेहाची वडापावाले सारख्या यांच्याकडून समूह संघासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. पुन्हा एकदा छान या पालखी स्पर्धेमध्ये 2 नियम हे अतिशय महत्वाचे असतात. रसिकांची माहिती सांगतो. ही पालखी नाचवत असताना पालखीचा जो सूर आहे तो जमिनीला अजिबात लागता कामा नये. तो पालखी नाचवणाऱ्यांचा पाय हा पालखीने लागता कामा नये. हे 2 नियम हे खूप सगळ्यात महत्वाचे नियम आहेत. याचा अर्थ असा होतो की दोन्ही मानवाचे पाय आणि देवताचे पाय यांचा स्पर्श या ठिकाणी मनोरंजन आहे. एका 2 कलाकारांनी सर्व रसिक प्रेक्षकांना केलं जातं. या ठिकाणी सोमनाथ नाट्य केलं जात आहे. पुण्याच्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी कलाकारांची तोंड परस्पर विरोधी आहेत. या ठिकाणी प्रकाश आत्मावंत यांच्याकडून ह्या प्रकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक पद्मावती संघामध्ये आलेलं आहे. आपण बघतो पेपरमध्ये ही स्पर्धा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि टाळ्या वगैरे तसं नाहीये. तर आर्थिक क्षेत्रामध्ये पाठबळ या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी कलाकारांनी डोक्यावर पालखी घेतलेली आहे. कोणत्याही प्रकारचा हात पाहिलेला नाहीये आणि मला वाटतं आता बघा ते वेगळे डान्स आहे. बॅलन्स करायचा प्रयत्न आहे. या ठिकाणी दोन एक जण गायब होणार आहे. कोण गायब होणार? बॅलन्स करण्याचा प्रयत्न अतिशय अवघड असा प्रकार आहे. प्रयत्न केला परंतु तो यावेळेला सक्सेस झालेला आहे.
सुंदर पुन्हा एकदा पहा. पांडुरंग गावकर पनवेल यांच्याकडून देखील पंचायती मार्गक्रमण संघासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अतिशय छान पद्धतीने पाहिजे आपण पाहतोय परगावची मार्गक्रमण संघाचं पुन्हा एकदम पारंपरिक चालू केलं जातं. त्याला तोंडातून एक वेगळा आवाज येतो. खांद्यावरती यावेळेला उंच उंच एका बाजूचं पण अतिशय सुंदर हा प्रकारचा अवघड प्रकार आहे. अवघड प्रकार आहे प्रॅक्टिसचा भाग आहे. पहिल्या स्पर्धकांना एवढे प्रेम होत आहेत. अजून एक आनंद स्पर्धक आहे. संपूर्ण वेगवेगळ्या कार्यक्रमात आपण या संघासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. काही बदलांचं सुरू करत आहे. पारंपरिक वाद्य आपण पाहतो परंतु त्यामध्ये आधुनिक पद्धतीनं एक वेगळी चाल वेगळं नृत्य करण्याचा प्रयत्न एकमेकांचे हात पकडले गेलेले आहेत. खूप छान विनोद मोरे यांच्याकडून या संघासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं विद्यार्थी पालखी आहे. निलेश चव्हाण या संघाचे संघ आहेत. वैभव सदाशिव राहते यांच्याकडून संघासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मगाशी आपण एक गोष्ट व्यक्त केली होती की पेल्यांवरती नृत्य करणं ते त्याचं सोपं नाही आहे. घरगुती आपल्या घरात वापरणारे जे पेल आहेत त्याच्यावरती नृत्य केलं जात आहे. अतिशय सुंदर आपण पाहतोय. 5 पेले पकडले गेलेले आहेत. नृत्य करण्याचा प्रयत्न निलेश चव्हाणांचा. काही मंडळी उभी आहे त्याचं मगाशी सांगितलं होतं जो लहान राहणार त्याला काही दिसणार नाहीये. तसंच या ठिकाणी एक वेगळा प्रकार मागाशी म्हटलं त्याप्रमाणे परात आलेली आहे आणि या परातीवर हा स्पर्धक उभा राहणार आहे. थोड्या वेळात खेळ देखील येणार आहे. डोक्यावर पालखी आहे, परातीच्या काठावर दोन्ही पाय ठेवलेले आहेत. अतिशय सुंदर प्रयत्न आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या यांच्यासाठी. अरे छान. गोल परत फिरवण्याचा प्रयत्न आहे. छान पद्धतीने गोल फिरवण्याचा प्रयत्न आहे. निलेश चव्हाण या संघाचे संघ नायक आहेत. खूप मोठा स्टंट आहे हा. बरोबर अतिशय मोलाचं कामगिरी आहे याच्यामध्ये. होता मागाशी म्हटलं त्याप्रमाणे फळी आहे, त्या फळीला असंख्य असे खेळ जोडलेले आहेत आणि या खेळांवर निश्चितच हा कलाकार उभा राहणार आहे. निलेश चव्हाण आपण पाहतो मार्गक्रमण संघाचे संघ नायक. सुनील बालकृष्ण मोरे यांच्याकडून या संघासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. पुन्हा एकदा निलेश चव्हाण डोक्यावर पालखी आहे, पायाखाली खेळ आहे. या ठिकाणी नृत्य पाहायला मिळते. अतिशय सुंदर. मारधार खेळावर उभे राहून नृत्य करायचं. डोक्यावर पालखी आहे. बरोबर कौतुक करावं लागतं त्यांचं. स्पर्धेची सुरुवात रवी रात्र आहे. तर रवी रात्र आहे. मी निश्चितच नेहमी सांगतो की शिमग्याचा हा सण ज्यावेळेला आपल्या पालखी गावात येते घराकडे येते उभारीत येते त्यावेळेला एक गोष्ट नक्कीच आपण पाहतो. आता या ठिकाणी बघा वेगळ्या प्रकारचा स्टंट केला तर मनोबल आपल्या जातोय. 4 कलाकार उभे आहेत. 4 कलाकारांनी कमरेमध्ये त्यांच्या या ठिकाणी झोपलेले आहेत आणि पालखीच्या धुरामध्ये हात लावलेले आहेत. अतिशय जबरदस्त असा स्टंट आणि ढोलाच्या तालावर नृत्य केलं जाते. जोरदार टाळ्या होऊ द्या प्रेक्षक. फारच छान. अतिशय सुंदर.
आता संपूर्ण कार्यक्रमाची रंगत मांडणार आहे ढोल वाजवण्यापासून निलेशच्या वाजवण्यात बरोबर अतिशय सुंदर पाठीवर घेऊन आपण ढोल ताशाचा गजर सदैव सुंदर प्रकारात ताशाचा आवाज प्रशांत या ठिकाणी कौलाला पुढे साधवाला या ठिकाणी रंगत आहे त्याचबरोबर नृत्य यात्रेच्या आपल्याला रिझवण्याचा प्रयत्न करतात छान पद्धतीने ही सुंदर रंगते अतिशय सुंदर सुरुवात छान सुरुवात खूप वेगळे याप्रमाणे शुभारंभ व्हायला हवा तसाच झालेला देशात एक मिनिट अतिशय छान शेवटचं एक मिनिट आखरी 5 मिनिट पद्मावती मार्गतामाने या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे त्याच पद्धतीने आसलाई वरवली या सगळ्यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांच्या गजराने स्वागत करूया थँक्यू श्री असलाई देवी पालखी नृत्य संघ वरवेली तालुका गुहागर डाव्या बाजूच्या महिला आपल्यासमोर देखावा सादर करतोय महाबळेश्वर लिंग स्थापना लंकेचा राजा रावण आपली माता कैकेयी हिला श्री शंकर देवांकडून प्रसन्न करून आत्मलिंग पूजनासाठी घेऊन चाललेला आहे परंतु शंकराने त्यांना सांगितलेलं आहे की तू 3 वर्ष जर या आत्मलिंगाची पूजा केलीस तर तुला दैवत्व प्राप्त होईल परंतु हे आत्मलिंग तू कुठेही खाली जमिनीवर ठेवायचं नाही त्याचप्रमाणे रावण मोठ्या आनंदाने हे आत्मलिंग घेऊन लंकेमध्ये निघालेला आहे इकडे नारदाने सर्व पाहिलं आणि त्यांनी ब्रह्माला जाऊन हे वृत्त सांगितलं ब्रह्मानी लगेच विष्णूला जाऊन सांगितलं व विष्णू म्हणाले की आता या रावणाने जर आत्मलिंग नेलं तर त्याला दैवत्व प्राप्त होईल म्हणून नारदाने त्याने सांगितलं की तुम्ही पुढे जाऊन रावणाला उशीर करा आणि नारद रावणाला उशीर करण्यासाठी त्या आत्मलिंगाची कहाणी सांगतायत इकडे बाळरूपधारी गणेशानं गुरागाचं रूप घेऊन ते आत्मलिंग मोठ्या चातुर्यानं रावणाकडून काढून घ्यायचं असं ठरलं नारदानी रावणाला या आत्मलिंगाची कहाणी सांगितली तोपर्यंत सायंकाळ झाली होती नारद म्हणाले मी आता स्नान संध्याला जातो तुम्ही सुद्धा स्नान संध्याला जा परंतु आत्मलिंग खाली ठेवायचं नाही त्यामुळे रावणापुढे प्रश्न पडला की आत्मलिंग कोणाच्या हाती द्यायचं तेवढ्यात नारद निघून गेले आणि बाळरूपधारी गणेश त्या ठिकाणी प्रगट झाले रावणाने त्या बाळरूपधारी गणेशाला पाहिलं व त्याला आत्मलिंग घेण्याची विनवणी करू लागला परंतु बाळ गणेश ते काही आत्मलिंग घ्यायला तयार होईना शेवटी बाळ गणेशाने सांगितलं जर मी तुम्ही दिलेलं आत्मलिंग घेतलं तर मला जड झाल्यावर मी तुम्हाला 3 वेळा हात मारेन शेवटी रावणाने ते आत्मलिंग बाळरूपधारी गणेशाच्या हाती दिलं व तो स्नान संध्या करण्यासाठी निघून गेला इकडे बाळरूपधारी गणेशाला ते आत्मलिंग जड झालं त्यांनी रावणाला हाक मारली परंतु रावण काही याला तयार नाही शेवटी बाळरूपधारी गणेशाने ते आत्मलिंग सर्व देवांच्या साक्षीने जमिनीवरती ठेवलं हे रावणाने पाहिलं आणि रावण धावत आला त्यांनी त्या बाळरूपधारी गणेशाला मारण्यासाठी पकडलं आणि शेवटी बाळरूपधारी गणेश त्या ठिकाणाहून निघून गेला रावणाने मोठ्या आत्मप्रयासाने ते आत्मलिंग त्या ठिकाणाहून उचलण्याचा प्रयत्न केला परंतु ते आत्मलिंग काही उचललं गेलं नाही शेवटी रावण कंटाळून लंकेमध्ये निघून गेला ते आत्मलिंग ज्या ठिकाणी राहिलं त्या आत्मलिंगाला महाबळेश्वर लिंग स्थापन या नावानं ते प्रसिद्ध झालं धन्यवाद थँक्यू आपल्याला जर भावला असेल तर जोरदार टाळ्या द्या अतिशय छान आणि सुंदर या ठिकाणी निवेदन आणि आपण पाहिला होता
तो मला वाटतं साडवली या संघाचा होता, संगमेश्वर तालुक्यातला तो संघ होता. आणि तो जो देखावा जर पाहिला त्यावेळेला काउंटरमधले जेवढे प्रेक्षक होते, जेवढं मैदान होतं ते उभं होतं ते हरिण पाहण्यासाठी. आज आपल्याला ती संधी मिळत नाही, तो संघ या ठिकाणी नाहीये, परंतु तरी सुद्धा या ठिकाणी ते संघ आलेले त्याच्यावर आपण एक नजर टाकूया. जैनमान रामपूर, केदारनाथ आरवली, कालभैरव कळमुंडी, कालकाई कुशिवडे, वाघेश्वरी शिवेली आणि सुकाई चंडिका देवी हे संघ या ठिकाणी आलेले. पहिलं वंदन असणार आहे ते अर्थातच समजाई मातेला. या ठिकाणी हसनाई देवीचे हे भक्तगण या समजाई मातेच्या दिव्य गावामध्ये येऊन आपली कला सादर करतात. त्यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी पासेला अर्पण केलेलं आहे. वैभव ज्या पद्धतीनं प्रत्येकाची वेगवेगळी छाप आहे, हसनाई वरवेली त्या ठिकाणी परफॉर्म करतो. पहिलं सॅल्यूट आहे, पहिला नमस्कार आहे, सुरुवातीला सलाम केला जातो. थोडंसं आधुनिक थोडंसं पारंपरिक अशा पद्धतीनं नृत्य केलं जाते. अतिशय छान पद्धतीने थोडासा तो एक वेगळा बाज या ठिकाणी पाहतोय, अतिशय छान पद्धतीचा नमस्कार सॅल्यूट केला जातोय. तमाम लाडक्या रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा जय हनुमान रामपूर बैंकरवाडी आपल्यासाठी पहिला पुकार आहे. जय हनुमान रामपूर बैंकरवाडी आपल्यासाठी पहिला पुकार. हा सुद्धा अतिशय सुंदर प्रकारे मगाशी आपण सरळ पद्धतीने पाहिलं. आता माझं छान रंगात आलेलं आहे. सुरुवाती ढोलापासून बदललाय प्रशांत, वेगळी वाढलाय निश्चितच परवा झालेल्या कौंडच्या स्पर्धेमध्ये आणि गुजरातचा दांडिया देखील आपण पाहतोय. या ठिकाणी पालखी बरोबर दांडिया आपल्याला आवडत असेल तर निश्चित टाळा वगैरे काय करत नाही. गुजरातचा दांडिया म्हणलं अतिशय सुंदर आपण पाहतोय. एक वेगळी चाल, दोन पावलं पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा 3 पावलं मागं अशा पद्धतीनं पारंपरिक चाल आहे, आधुनिक चाल आहे, अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. आणि या ठिकाणी प्रशांत वरवेली संघाचं कॉस्ट्यूम म्हणजे वेशभूषा ती सुद्धा अतिशय सुंदर दिसते. या ठिकाणी ज्या पद्धतीने शिमग्याला अपेक्षित आहे, शिमगा आपला असतो, गृहाची उधळण होत असते, चैतन्य असतं, चाकरमध्ये आलेले असतात आणि सणा रांगोळी केलेली असते. सण आणि मला वाटतं शिमगा सण हा फक्त कोकणातच साजरा करावा, कोकणातच साजरा करावा अशा प्रकारचा सण आहे. त्याचं वर्णन आपण शब्दामध्ये करू शकत नाही. मला वाटतं चाकरमध्ये आल्यानंतर इथले जे प्रत्येक गावातले जे चेहरे आहेत ते प्रफुल्लित होतात हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. मला वाटतं मनोरम असण्याचा प्रयत्न आहे. हसनाई वरवेली संघ अतिशय पहिला मनोरा असणारा वरवेली संघाचा. प्रेक्षकांची संख्या मात्र गळ्याचा काटा जसा पुढे सरकतोय, प्रेक्षकांची संख्या मात्र कदाचित या डोलांमध्ये ताकद, एवढी ताकद आहे या डोलांमध्ये, कुठेही हा आवाज जातो त्या ठिकाणी आपल्याला प्रेक्षक जरी झोपलेला असता त्याच्या कानावरती आवाज गेला तर त्याची पावलं नकळत इथे या ठिकाणी एवढी ताकद. ती स्पर्धा काय देखावर एक आणि एक वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी हा प्रयत्न आहे. हसनाई वरवेलीला एक नंबर मिळाला काउंटरमध्ये. मला वाटतं त्याचा आत्मविश्वास या ठिकाणी आता तरी दिसतो. सुरुवात छान झाली, चांगला करतात कधी आपण निश्चितच प्रशांत यांचा जो निशाणवाला आहे तो अतिशय तालबद्ध या ठिकाणी नृत्य करताना दिसतोय. आणि ढोलवाले तर सुरुवातीपासून या ठिकाणी आक्रमक प्रवेशामध्ये वेशभूषाही खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर. आपण काही वेगळ्या प्रकारे दोघांची तोंड दोन